हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त असाल. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आले मी शिळ्या पोळ्यापासून भन्नाट नाश्ता. तुम्ही स्टार्टिंगला बघितलाच असेल. एकदम क्रिस्पी आणि स्वादिष्ट नाश्ता बनून तयार होतो. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा. 3 पोळ्या होत्या माझ्याकडे शिळ्या. त्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर. 3-4 साहित्यापासून खूप छान नाश्ता बनतो आणि पोळ्याही वेस्ट जात नाही. तर ते सगळ्यात आधी आपण बेसन मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्सर म्हणजे भिजवून घेऊया. त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला मिरची पावडर, हळद, कांदा लसूण मसाला, हळद, थोडंसं मीठ चवीनुसार. छान भिजवून घ्यायचं आपल्याला ते बेसनाला. पाणी टाकून चमच्याने किंवा हाताच्या साहाय्याने पण तुम्ही फिरून घेऊ शकता, भिजून घेऊ शकता. मी चमच्याने भिजून घेते कारण की हात खराब होत नाही म्हणून. आणि एकदम भारी नाश्ता बनतो आपला. थोडंसं आणखीन पाणी याच्यात लागणार आहे. एकदम घट्टही नाही, एकदम पातळही नाही मिश्रण ठेवायचं. एकदम छान म्हणजे मिडियम मध्ये घ्यायचं आपल्याला. याला मिश्रणाला मिडियम करायचं आहे आपल्याला. गिठोळ्या वगैरे असल्या चमच्याच्या साहाय्याने फिरून त्यात मोडून घ्यायच्या. आता पोळी घ्यायची आपली शिळी. त्याचे काट वगैरे आपल्याला काढून घ्यायचे. साईडचे काट आपण आता काढून घेऊया. आणि अशा प्रकारे आपली पोळी जी आहे ती काट काढून तयार आहे. आता याला लावून घेऊया आपण बेसन. छान सगळ्याकडून पोळीला बेसन लावून घ्यायचे आहे. म्हणजे थोडासाही बेसनचा म्हणजे पोळीचा भाग तसा राहिला नाही पाहिजेत. बेसन वगैरे लावून चौकडं चारी बाजूने बेसन लावून घ्यायचं. आणि नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे मी गॅसवरती. त्याला पण चोळीकडून तेल लावून घ्यायचं. आणि नंतर आपला नाश्ता आपल्याला शेकून घ्यायचा त्याच्यावर. ज्या साईडने बेसन लावलं त्या साईडने पहिले अगोदर शेकून घ्यायचा. आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला त्याला बेसन लावायचं आहे. आता पहिल्या साईडने शेकून झाला की दुसऱ्या साईडने बेसन लावून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही किती छान शेकून झालेला आहे आपला. एका साईडनं पोळीचा भाग. थोडीशी मऊ असली पोळी की बघा थोडीशी कडक करून घ्यायची. आणि दुसऱ्या साईडने पण आपण याला बेसन लावून घेऊया. शिळी पोळी जर थोडीशी मऊ असली तर तिला कडक करून घ्यायची. नंतरच तिला बेसन लावायचे म्हणजे छान क्रिस्पी बनते ती. बेसन हे पौष्टिक असतं. म्हणजे डाळीमध्ये प्रोटीन असतं. तर बेसनाचे पदार्थ मुलांना दिले खायला तर मुलांची तब्येत छान होते आणि त्यांची वाढही चांगली होते.
तर दुसऱ्याही साईडने आपण त्याला शेकून घेऊया. तेल वगैरे टाकून आपल्याला छान शेकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती कांदा टोमॅटो असतं ना, ते कांदा टोमॅटो टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर, कांदा टोमॅटो सगळं टाकून घ्यायचं आपल्याला. कोथिंबीर पण टाकून घ्यायचा, कांदा वगैरे पण टाकून घ्यायचा. छान क्रिस्पी आणि स्वादिष्ट पराठा बनतो हा. म्हणजे शिळ्या पोळ्यापासून झटपट नाश्ता 7 मिनिटात. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या पोळीला. आणि दुसऱ्या याला पण आपण बेसन वगैरे लावून घेऊया पोळीला, ती पण छान शेकून घेऊया. बेसनाचे पदार्थ मुलाला दिलेले खायला तर खूप पौष्टिक असतात, प्रोटीनयुक्त असतात. आता ती साईड पलटून घ्यायची आणि ती शेकून घ्यायची. शेकली की दुसरी साईडला पण आपण बेसन लावणार. चारही भाग घ्यायचे, आता कापून घ्यायचे. 4 भाग कापून घ्यायचे त्याचे. आणि त्याच्यावरती लावायचं टोमॅटो केचप लावल्यानंतर, म्हणजे 2 प्रकारचे नाश्ता सांगितलेला आहे मी. साधाही ठेवू शकता तुम्ही, आणि टोमॅटो केचप लावून तर खूपच चांगला लागतो. टोमॅटो केचप लावून त्याच्यावरती पुन्हा आपल्याला कांदा टोमॅटो टाकायचा आहे. कांदा टोमॅटो टाकून अशा प्रकारे 2 शिळ्या पोळ्यापासून 2 प्रकारचा नाश्ता बनवून तयार आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी तर नक्की कमेंट करून सांगा. थोडीही युजफुल वाटली तर नक्की सांगा. आणि